कल्पना करा तुम्ही एका गाडीत बसलेले आहात आणि 100 लोक काठ्या लाट्या घेऊन झुंडीने तुम्हाला मारायला येत आहेत तुमचा कसलाही दोष नसताना. हे सगळं का घडतंय तुम्हाला त्याची काहीही कल्पना नाही. तुम्हाला बोलायची संधी सुद्धा दिली जात नाही आणि गर्दी तुम्हाला लाथाबुक्क्या काठ्या लाट्यांनी मारत सुटलीये. अशा वेळी तुम्ही काय कराल? H10 नंतर सर्व्हायव्हल थ्रिलर मध्ये काही शोधत असाल तर तुमचा शोध संपलाय असं समजा, कारण स्टोलन नावाची कमाल फिल्म रिलीज झाली आहे. पालघरची मॉब लिंचिंगची घटना आठवते का? संशयित वाटल्याने 2 साधूंना लोकांनी मिळून मारलं होतं. अशी ही एकच घटना नाही, या अशा अनेक घटना देशात आणि महाराष्ट्रात घडल्या आणि सोशल मीडियाच्या काळात या घटना जास्त घडल्या. सोशल मीडियामुळे संपर्क साधणे सहज आणि सोपं झालंय. लोक माहिती एकमेकांना पाठवत असतात, पण ती माहिती योग्य आहे का, अधिकृत संस्थेकडून ती माहिती आली आहे का याची खातरजमा न करता माहिती पसरवली जाते. यातून भीती पसरते आणि मग यातून मॉब लिंचिंग सारख्या घटना घडतात. 2018 मध्ये अशीच एक घटना आसाममध्ये घडली होती. निलोत्पल दास आणि अभिजित नाथ या दोघांना जवळपास 250 जणांनी मुलांना पळवणारे समजून ठार मारलं. त्याच घटनेवर आधारित स्टोलन नावाची मूवी Amazon प्राईमवर रिलीज झाली आहे. अजिबात चुकू नये अशी ही फिल्म आहे. फिल्मची गोष्ट छोट्या गावातील एका रेल्वे स्थानकावर सुरू होते, जिथे झुंपा नावाच्या महिलेचं बाळ रात्रीच्या वेळेस चोरीला जातं. आईच्या दुसऱ्या लग्नासाठी फ्लाईट मिस झाल्याने ट्रेनने आलेल्या रमणवर चोरीचा आळ येतो. झुंपा मदतीसाठी ओरडते. लोक जमतात, पोलीस येतात. रमणला स्टेशनवर घ्यायला आलेला मोठा भाऊ गौतम देखील येतो. रमणने बाळ चोरलं नाही हे पुढे सिद्ध होतं. गौतम देखील रमणला यात पडू नको असं सांगत असतो. रमणने त्या लफड्यात पडू नये यासाठी प्रयत्न करत असतो. शेवटी दोघे निघत असताना पोलीस रमण आय विटनेस आहे म्हणून थांबायला सांगतात. झुंपाला रडताना बघून रमण तिला मदत करायचं ठरवतो. गौतमला हे अजिबात आवडत नाहीये. रमणच्या हट्टापायी दोघे भाऊ या प्रकरणात अडकत जातात आणि मग पुढे दोघा भावांचं काय होतं यासाठी तुम्ही सिनेमाच बघा असं मी तुम्हाला सांगेन. हा सिनेमा कमाल बनवलाय. मला बघताना खूप मजा आली, म्हणजे थरकाप उडाला, भीतीच वाटली. खऱ्या घटनेवर आधारित आहे जेव्हा कळलं तेव्हा जास्त वाईट वाटलं. कल्पना करा तुम्ही एका गाडीत बसलेले आहात आणि 100 लोक काठ्या लाट्या घेऊन झुंडीने तुम्हाला मारायला येत आहेत तुमचा कसलाही दोष नसताना. हे सगळं का घडतंय तुम्हाला त्याची काहीही कल्पना नाही. तुम्हाला बोलायची संधी सुद्धा दिली जात नाही आणि गर्दी तुम्हाला लाथा बुक्क्या काठ्या लाट्यांनी मारत सुटलीये. अशा वेळी तुम्ही काय कराल? गर्दीला झुंडीला मेंदू नसतो आणि हेच या सिनेमात दाखवलंय. सिनेमाची सुरुवात चांगली आहे, काहींना ही सुरुवात स्लो वाटू शकते, पण हळूहळू सिनेमा ज्या प्रकारे पुढे सरकतो तेव्हा आपण एखादी खरीखुरी घटना अनुभवतोय असं जाणवतं. कोण खरं कोण खोटं हे कळत नाही. बाळ खरं चोरीला गेले का हेही कळत नाही. मध्येच झुंपावर संशयाची सुई फिरते. दोघा भावांमधले ताणतणाव दिसून येतात. गौतम हा व्यवहारी आहे. गावातला भारत नेमका कसा आहे ह्याची जाणीव गौतमला आहे. तो वारंवार रमणला अडवत असतो, बजावत असतो, पण नेमकं ह्याच्या उलट रमण आहे. मॅगझिनसाठी फोटोग्राफी करणारा रमण अव्यवहारी आहे, अति प्रामाणिक आहे, संवेदनशील आहे. पुढील संभाव्य धोक्यांची जाणीव त्याला होत नाही. गौतम झालेला अभिषेक बॅनर्जी, रमण झालेला शुभम वर्धन, झुंपा झालेली मिया माइल्झर आणि पोलीस झालेले सहिदुर रहमान आणि हरीश खन्ना यांनी सगळ्यांनी कमाल काम केलंय. झुंपाचं काम केलेल्या मिया माइल्झरचं काम मला सर्वात जास्त आवडलं. सुरुवातीला फिल्म रॉ आणि ऑनेस्ट आहे, पण शेवटाकडे फिल्म थोडी भरकटली असं वाटतं. आसाममध्ये घडलेल्या घटनेशी प्रामाणिक राहून तेवढ्याच ऑनेस्टीने सांगितली असती तर जास्त इम्पॅक्टफुल फिल्म बनली असती असं वाटतं. पण तसं नसलं तरी फिल्म एंटरटेन करण्यात कुठेही कमी नाही पडत. भारतीय प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेता या फिल्मचा शेवट प्रेक्षकांना नक्की आवडणार याची मला खात्री आहे. फेक न्यूज, फेक व्हिडिओ, सोशल मीडिया अवेअरनेस, मॉब लिंचिंग अशा गंभीर मुद्द्यांवर ही फिल्म बोट ठेवते. फिल्म मधील दृश्य तुमचा थरकाप उडवत असतील तरी ती तुम्हाला खडबडून जागे करतात. फिल्म अजिबात चुकवू नका.